नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊसाच्या पहिल्या 2 महिन्याचं नियोजन आज मी सांगणार आहे. मी स्वतः कृषी केंद्र मालक आहे. कोणती माहिती खोटी येणार नाही. त्यामुळे चॅनलला माझ्या आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही 20 नोव्हेंबरनंतर व 5 डिसेंबरपर्यंत म्हणजे आज 8 डिसेंबरपर्यंत जर ऊस लावला असेल तर तुम्हाला सांगतो, आता सध्याच्या गारवाच्या वातावरणात यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे उगवण क्षमतेला जास्त वेळ लागत आहे. कमीत कमी 22 ते 25 दिवसापर्यंत कालावधी लागत आहे. तरी कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यासाठी तुम्ही उगवण होईना म्हणून लवकर युरिया टाकू नका. कारण जुन्या माणसाचा समज आहे की युरिया टाकला की लगेच म्हणजे कोंबार निघतो. तर तसं काही नसतं मित्रांनो. तर सुरुवातीला 20 ते 25 नंतरच म्हणजे संपूर्ण जर 70 ते 80% जर तुमचे कोंब दिसू लागले तरच युरिया टाका. कारण मित्रांनो, जर लवकर युरिया टाकला तर मुळी संपूर्ण चालू व्हायच्या आधी जर युरिया टाकला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण युरियाचं आयुष्यच हे 4 ते 8 दिवस असते. 4 दिवसाला सुरू होतो, 8व्या दिवशी संपून जातो युरियाचा कालावधी. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पहिला डोस टाकताना खताचा तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, नुसता युरिया टाकू नका. त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे आणि युरिया एकरी 2 युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट 1 याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला कमीत कमी 30 दिवसानंतर लागवडीची तारीख लिहून ठेवा व त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर संपूर्ण म्हणजे 30 दिवस पूर्ण झाले की 31व्या दिवशी किंवा 32व्या दिवशी तुम्ही टाकू शकता. त्याच्या आधी टाकू नका, काही उपयोग होत नाही मित्रांनो. तर त्यानंतर ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तणनाशक फवारणी कधी करावी. तणनाशक फवारणी ही कमीत कमी पहिले 25 आणि त्यानंतर एक 25 म्हणजे 1.5 महिन्यानंतर तणनाशक फवारणी करा मित्रांनो. त्यासाठी तुम्ही 2,4-D हे 20 लिटर पंपासाठी 100 मिली घ्या व टाटा मेट्रिक किंवा धानुका कंपनीचे बॅरियर हे 20 लिटर पंपासाठी 40 ग्रॅम घ्या. याच्या व्यतिरिक्त कोणतेही तणनाशक वापरू नका मित्रांनो. कारण दुसरे तणनाशकाने ऊसाचे कोंबारे पिवळे पडतात. त्यानंतर म्हणजे ऊसाला 20 ते 25% हानिकारक होतोच. ऊस दबतो, खचतो, त्यामुळे वाढ होत नाही परत 15-20 दिवस. त्यामुळे 2,4-D, टाटा मेट्रिक किंवा बॅरियर हे 2च म्हणजे घ्या. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सांगतो दुसरा डोस कधी टाकायचा. तर दुसरा डोस हा 2.5 महिन्यानंतर टाका मित्रांनो. त्यातही युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व 20-20-0-13 हे 3 खतं टाका. याच्यामुळे काय होईल मित्रांनो, वाढही होईल व फुटवाही होईल. जर तुम्हाला 18-40 जर मिळालं तरी काही अडचण नाही मित्रांनो. 18-40 जर मिळालं तर 2 महिन्यानंतरच टाका. युरिया 18-40, त्यात सुपरही टाकू नका. तर असं हे नियोजन सांगितलं आहे मित्रांनो. याप्रमाणे नियोजन करा. तुमचा ऊसाच्या फुटव्याची संख्या, वाढ हे कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगा. 1 नंबर नाही झालं तर माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब बिंदास करून टाका. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.